श्री स्वामी समर्थ. पितृपंधरवाड्यात कावळा शिवण्याची आपण वाट का पाहतो? गाईला मागून नमस्कार का करतात? 2. माणसाच्या 10व्या व 13व्या पितृपंधरवाड्यात कावळेच का यावे लागतात? 3. यमुनेच्या तीरी श्राद्ध का करतात व का करावे? याबद्दल अशी माहिती आहे की दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हा राम, सीता, लक्ष्मण वनवासात होते. त्यामुळे रामाला आपल्या वडिलांचे कोणतेच कार्य करावयास मिळाले नाही. रावण वध करून राम राज्यावर बसला तरी सुद्धा रामाने वडिलांचे काही केले नव्हते. एकदा राम व सीता जंगलातून जात असताना एका तळ्यामध्ये आकाशातून फार मोठी वस्तू त्या तळ्यात पडते. राम जवळ जाऊन पाहतो तर स्वर्गातून पडलेला यक्ष असतो. तो रामाला सांगतो की दशरथ महाराजांना मुक्ती मिळालेली नाही, कारण त्यांचे क्रियाकर्म व्यवस्थित झाले नाही. राम घरी येतो व वडिलांचे श्राद्ध करावयाचे आहे आणि त्याची तयारी करण्याची आज्ञा देतो. ही गोष्ट जेव्हा राजपुरोहिताच्या कानावर जाते तेव्हा ते पुरोहित सांगतात की स्वकमाईच्या पैशाने क्रियाकर्म केले तरच महाराजांना मुक्ती मिळेल. राम व सीता महाराजांचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात. सकाळी राम सीतेला यमुना किनारी बसवून गावात काही मिळते का बघण्यात जातो. दुपारची 12ची वेळ होते तरी राम परत येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसतात. मध्यान्ह टळायला लागते. या चिंतेत सीता व ब्राह्मण बसलेले असतात. त्याच वेळेला नदीतून दशरथ महाराजांचे दोन्ही हाताची ओंजळ बाहेर येते. सीता म्हणते, माझ्याजवळ देण्यासारखे काहीही नाही. महाराज तिला सांगतात, तू ज्या ठिकाणी बसली आहेस तेथील वाळू माझ्या हातावर दिली तरी चालेल. सीता त्याप्रमाणे करते व तत्काळ ते हात अदृश्य होतात. त्याच वेळेस राम तिथे येतो व सीतेला म्हणतो, तू हे काय केलेस? माझ्या वडिलांच्या हातावर वाळू ठेवलीस. ती म्हणते, असे करण्यास महाराजांनी सांगितले. ह्या झाडावरचा कावळा ही गोमाता साक्ष आहे. हे भिक्षुक साक्ष आहेत. यमुना माता साक्ष आहे. राम प्रथम कावळ्याला विचारतो, हे खरे आहे का? कावळा भगवान रामापुढे काहीही न बोलता गुपचूप बसतो. भिक्षुक, गोमाता, यमुना नदी सुद्धा शांत बसते. सर्व काही यांच्या समोर झालेले असताना देखील रामाच्या भीतीपोटी सगळे गुपचूप बसतात. सीता संतापते व म्हणते, सत्य माहीत असून देखील सांगायला तुम्ही कचरतात, मला खोटी पाडतात. मी तुम्हा सर्वांना शाप देते. कावळ्या, तू बाहेरून तसा आतून सुद्धा काळा आहेस. आजपासून लोक तुला अवलक्षणी समजतील. तुझे दर्शन अपशकुन समजतील. गोमाते, तू एवढी पवित्र, तू पण तशीच. तुला शाप देते. तुझ्या पवित्र तोंडाने घाण खाशील. तुला लोक अपवित्र समजतील. भिक्षुक, तू ब्राह्मण असून सुद्धा असा वागला, तू आयुष्यभर भिकारी राहशील. यमुना माते, तुझ्या उदरातून माझ्या सासऱ्यांचे हात वर आले होते तरी देखील तू गप्प बसलीस. मी तुला शाप देते. डाव्या बाजूपर्यंत व उजव्या बाजूपर्यंत माझी नजर पोचेल तिथपर्यंत तुझे पात्र कोरडे पडेल. एवढे सर्व होईपर्यंत राम शांत बसलेला असतो. सीतेने संतापून एवढे जळजळीत शाप दिल्याचे पाहून रामाला वाटते सीतेचे म्हणणे खरे आहे. मग तो कावळा, गाय, भिक्षुक वदतीला विचारतो, तुम्ही सर्वजण असे का वागलात? चौघे म्हणतात, भगवंता, तुमच्या समोर आम्ही काय बोलणार, म्हणून आम्ही गप्प बसलो. राम म्हणतो, केवळ माझ्यामुळे तुम्हाला शाप मिळाले आहेत. ते मी सीतेला परत घेण्याची विनंती करतो. पण सीता शाप परत घेण्यास नसाप नकार देते. शेवटी राम म्हणतो, यावर शाप दे. सीता कावळ्याला म्हणते, जरी लोक तुला अवलक्षणी समजत असतील
तुझे दर्शन अपशकून समजत असतील तर मी तुला उशाप देते. तरी सुद्धा लोक 10वा 13वा व वर्ष श्राद्धाला पितृ पंधरवाड्यात पित्रांच्या नावाने नैवेद्याचे ताट ठेवतील. तुला आग्रहाचे आमंत्रण देतील. या दिवशी तू जेवल्याशिवाय ते जेवणार नाहीत. म्हणून आपण 10वा 13वा वर्ष श्राद्धाला व पितृ पंधरवाड्यात कावळा शिवण्याची वाट पाहतो. सीता गाईला म्हणते, जरी तू तोंडाने घाण खाशील तरी मी तुला उशाप देते की तरी सुद्धा लोक तुझी पूजा करतील, पण पाठीमागून. म्हणून गायीची पूजा किंवा नमस्कार पाठीमागून करतात. सीता भिक्षुकाला म्हणते, तू आयुष्यभर भिकारी राहशील, पण मी तुला उशाप देते की कोणत्याही घरातील लग्न वगैरे कार्य निघेल त्यावेळेस तुला धर्म कार्याचे काम मिळेल. सीता यमुनेला म्हणते, उजव्या व डाव्या बाजूपर्यंत माझी नजर पोचते तिथपर्यंत तुझे पात्र कोरडेच राहील, पण मी तुला उशाप देते की जी लोक तुझ्या तटावर येऊन क्रियाकर्म करतील त्यांना परत क्रियाकर्म करण्याची गरज भासणार नाही. आज आपण पाहतो की यमुना नदीचे पात्र मध्यभागी कोरडे आहे. श्री स्वामी समर्थ.